In the previous lecture, we are having a discussion on alkyl groups. In the discussion, we are having a discussion of alkyl groups which are prepared from straight chain alkanes, which are also having the preparation of alkyl groups from the terminal carbon or the non-terminal carbons. Now we are going to discuss the nomenclature system of organic chemistry, which is known as IUPAC. It is known as IUPAC, International Union of Pure and Applied Chemistry. हे जे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री जी संघटना आहे, जी असोसिएशन आहे, ह्या असोसिएशन 1960 च्या दशकामध्ये काही ठराविक नियम मांडले की हे अशा प्रकारे असावं, अशा प्रकारे असावं, ह्या पद्धतीने त्याची नेमिंग करावी. यातले काही नियम आपण पाहूया. फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द नॉमेनक्लेचर्स ऑफ ब्रांच्ड alkanes. Branched alkanes, which are generally the primary. These are the primary alkanes. Primary alkanes जे आहेत त्याच्यामध्ये ब्रांच्ड alkanes असतात. त्याच्यामध्ये आपण नॉमेनक्लेचर करत असताना कोणते नियम आहेत ते नियम पाहू. फर्स्ट नियम काय सांगतो? सिलेक्ट द पॉसिबल लॉन्गेस्ट चेन ऑफ कार्बन atoms. Select the possible longest chain of carbon atoms. Write it as, or it consider it as a parent chain. Suppose, example, in this example, आपण तुम्हाला माझं सांगितलं होतं टर्मिनल पासून सुरुवात होते. टर्मिनल 1 2 3 4 कार्बनची चेन. जर समजा हे चेन आपण कन्सिडर केली तरी किती कार्बनची आहे? 4 कार्बनची. हे जर 1 2 3 4 5 हे किती कार्बनची चेन आहे? 5 कार्बनची. त्याच्यामध्ये हे त्याचं पार्ट आहे, अदर पार्ट. हे 5 कार्बनची चेन. म्हणजे सिलेक्ट फर्स्टली द लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन atoms, which is considered as a parent chain, and all other carbon atoms which are not included in this chain, these are considered as a side chain. त्याला आपण काय कन्सिडर करू? साइड चेन, किंवा त्याला ब्रांच असं म्हटलं जातं, किंवा अल्काइल सबस्टिट्यूट असं म्हटलं जातं. म्हणजे हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप जो आहे तो त्या सिलेक्टेड पॅरेंट चेनवर प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणतोय? एक सबस्टिट्यूट, अल्किल सबस्टिट्यूट, एक ब्रांच, अल्किल सबस्टिट्यूट किंवा एक ब्रांच किंवा साइड चेन. तर तुम्हाला विचारेल की साइड चेन एका कार्बनची कशी आहे? त्या मुख्य चेनवर, त्या पॅरेंट चेनवर हा मिथिल हा ग्रुप प्रेझेंट आहे. त्या पॅरेंट चेनचा हे अटॅचमेंट चेन आहे. म्हणजे ही जी पॅरेंट चेन आहे त्याच्यावर ते साइड चेन प्रेझेंट आहे. साइडला प्रेझेंट आहे, साइड चेन आहे, किंवा ती ब्रांच प्रेझेंट आहे, किंवा त्याला आपण अल्काइल सबस्टिट्यूट असं म्हणतो. मग त्याचं नॉमेनक्लेचर करत असताना आता तुम्हाला काल आपण सांगितलं CH4 हा मिथेन आहे, त्याच्यापासून हा मिथिन ग्रुप तयार झाला. मिथेन पासून मिथिन ग्रुप तयार झाला. बाय रिमूव्हिंग one hydrogen atom from alkane, we are having the formation of alkyl group. मिथेन पासून मिथिन ग्रुप तयार झाला. पण हे जे चेन आहे, ते चेन मध्ये जर नॉमेनक्लेचर करत असताना हे चेन आपण सिलेक्शन केली, तशाच एक प्रकारचे दुसरे एक चेन घेऊ आपण. हे चेन आता ह्या चेन मध्ये starting from this end, 1 2 3 4, starting from this end 1 2 3 4 कार्बनची चेन आहे. 1 2 3 4 5 6, म्हणजे हे किती कार्बनची चेन आहे? ते 6 कार्बनची चेन आहे. आपण काय सांगतो? पहिला नियम काय सांगतो? सिलेक्ट द पॉसिबल लॉन्गेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम. पॉसिबल लॉन्गेस्ट चेन म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम ज्याच्यामध्ये असतील, ज्या चेनची लांबी सगळ्यात जास्त असेल ती चेन पॅरेंट चेन म्हणून कन्सिडर करायची. इट इज कन्सिडर्ड ॲज पॅरेंट चेन. इट इज नोन ॲज पॅरेंट alkane while considering the name of
ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अकॉर्डिंग टू IUPAC. पॅरेंट चेन कुठली आहे तर हे 6 कार्बनचे. पॅरेंट चेन कुठली आहे 5 कार्बनची. मग समजा याच्यामध्ये ह्या ज्या चेन्स आहेत त्याच्यामध्ये याच्यासाठी एक समजा दुसरी एक चेन आहे त्याच्यामध्ये सपोज दिस एक्झाम्पल हे एक्झाम्पल आहे. त्या एक्झाम्पल मध्ये 1 2 3 4 5 6 हे 6 कार्बनची चेन. 1 2 3 in all these are 3 examples. In this example we are having selection of the possible long chain of carbons and the groups which are directly attached with this chain or which are not directly present in the chain. Selected parent chain या कार्बनचे साखळीच्या साखळीमध्ये जे डायरेक्ट प्रेझेंट नाही ते काय झाले सबस्टिट्यूएंट. ते काय झाले ब्रांच झाले. ते काय झालं अल्काइल सबस्टिट्यूएंट. आपण त्याला काय म्हणतो साइड चेन असं म्हणतो. त्याच प्रकारे हे जे चेन आहे या एक्झाम्पल मध्ये आपण पॉसिबल लॉन्गेस्ट चेन 1 2 3 4 5 6 कार्बनची चेन आहे. दॅट चेन मे बी स्ट्रेट और मे नॉट बी स्ट्रेट. स्ट्रेट चेन असेल किंवा स्ट्रेट चेन नसेल. आता ह्या एक्झाम्पल मध्ये इफ वी आर हॅविंग द प्रेझन्स ऑफ चेन 2 or more number of chains are present and which are have same number of carbon atoms, which are have the same length of carbons starting from this end 1 2 3 4 5 6 carbon chain 1 2 3 4 5 6 carbon chain 1 2 3 4 5 6 carbon chain. ह्याच्यामध्ये चेन मध्ये सिलेक्शन करत असताना the chain with the maximum number of substituent, the chain with maximum number of substituent, maximum number of side chains, maximum number of branches is selected as a parent chain. त्याच्यामध्ये कुठली चेन होईल आता ह्या चेन हे जी चेन आहे सपोज आपण हे चेन सिलेक्शन करत असताना तर समजा 2 प्रकारचे चेन्स आहेत किंवा 6 कार्बनच्या 2 चेन्स आहेत. मग ह्यातले हे जे चेन आहे हे चेन निवडत असताना समजा हे तुम्ही स्टार्ट केले आपण हे 1 2 3 4 5 6 हे समजा आपले हे चेन अशा प्रकारचे किती कार्बनची झाली 1 2 3 4 5 आणि 6. त्याच्यावर ग्रुप किती झाले तर डायरेक्टली अटॅच्ड 1. डायरेक्टली अटॅच्ड ग्रुप किती आहे 1 आहे. डायरेक्टली अटॅच्ड ग्रुप 1 आहे. ते जर सपोज आपण चेन निवडत असताना जर हे चेन निवडली किती 1 2 3 4 5 6 कार्बनची चेन ह्याच्यामध्ये हा एक ब्रँच प्रेझेंट आहे ही एक ब्रँच म्हणजे हे 2 अल्काइल सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे. 2 अल्काइल सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे. ही प्रॉपर नंबरिंग जी आहे प्रॉपर नंबरिंग करत असताना लक्षात घ्या you have to firstly select the possible longest chain of carbon atoms which have the maximum substituent. Possible longest chain of carbon atoms which have maximum number of alkyl groups, maximum number of branches, maximum number of side chains. ज्याच्यामध्ये जास्त असतील ते पॅरेंट चेन कन्सिडर करायचं आहे. कधी ज्यावेळेस आपल्याला कन्फ्युजन येते की बाबा 2 पॉसिबल लॉन्गेस्ट चेन आहेत त्या 2 चेन पैकी कुठली चेन करेक्ट असेल that chain is correct which have the maximum number of branches, which have maximum number of side chains. मध्ये नेमिंग करत असताना हे तीन एकदम आपण एकदमच घेऊ याचं नेमिंग करत असताना त्याचं नेमिंग करत असताना काय केलं तर फर्स्ट वी हॅव गिव द नंबरिंग टू द सिलेक्टेड पॅरेंट चेन. आता नंबरिंग द्यायची आहे इथं नंबरिंग द्यायचं असतं नंबरिंग आपण समजू 1 2 3 4 5 हे नंबर काय आहे these are the लोखंड. त्यांना आपण काय म्हणतो लोखंड असं म्हणतो लोखंड नाही लोखंड. लोखंड म्हणजे काय की द पोझिशन वेअर ग्रुप इज अटॅच्ड ऑन सिलेक्टेड पॅरेंट चेन that position is considered as लोखंड. त्या लोखंड जे आहे ते लोखंड कुठं प्रेझेंट आहे ते आपण कन्सिडर करतो.
हे आपण कन्सिडर करत असताना ते नंबर द्यावे लागतात. ते नंबरिंग कशी केली जाते? आता ह्या बाजूला केली 1 2 3 4 5 1 2 3 4 5 इक्वल नंबरिंग आहे, त्याच्यामध्ये काय अडचण नाही. हे कितव्या नंबरच्या कार्बन या साईडचे? तिसऱ्या नंबरच्या. म्हणजे त्याचं नाव काय येईल? कोणता ग्रुप आहे तो? मिथिल, मिथाइल, 3 मिथाइल पेंटेन. किती कार्बनची चेन आहे? 1 2 3 4 5 5 कार्बनची चेन आहे. 5 कार्बनची आपण जी पॅरेंट चेन सिलेक्ट केली, 5 कार्बन ॲटम असलेला अल्केन कोणता? पेंटेन. तो काय झाला? पॅरेंट कंपाऊंड झाला याचा पेंटेन. त्याच्यावर त्या साइड चेनवर जी त्याची साइड चेन जी प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये ते कोणते आहे? मिथिल ग्रुपची. कितव्या नंबरच्या कार्बनला आहे? तिसऱ्या नंबरच्या. त्याच्यामुळे आपण काय समजायला? 3 मिथाइल पेंटेन. नाव इज एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल मध्ये किती कार्बनची चेन आहे? 1 2 3 4 5 6 6 कार्बनची चेन म्हणजे तो कसला झाला? हेक्सेन. तो काय आहे? हेक्सेन. काल तुम्ही त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्ही घेऊन घेतलं ते इन द प्रीवियस लेक्चर, लास्ट वन लेक्चर जे आपण त्याच्या अगोदर दिलेलं आहे हेक्सेन. हेक्सेनची 1 2 3 4 5 6. आता नंबरिंग करत असताना इकडच्या बाजूने केली 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. काय हे चौथ्या नंबरला मिथिल ग्रुप येतो. जर सपोज ह्या बाजूला नंबर केली फ्रॉम दिस टर्मिनल when we give the numbering to the selected parent chain and we are having the presence of methyl group at the fourth number carbon. Instead of this, when we give numbering from the another end, त्यावेळेस आपण ह्या बाजूला नंबरिंग करतो. नंबरिंग ह्या बाजूला केल्यानंतर किती येते? 1 2 3 4 5 6. ह्या बाजूला नंबरिंग केल्यानंतर मिथिल ग्रुपला किती नंबर येतोय? तिसरा. तिसरा मिथिल जो आहे 3 मिथिल, इट इज करेक्ट. इट इज करेक्ट. म्हणजे ज्यावेळेस जे सबस्टिट्यूएंट जे आहे त्याच्यामध्ये अल्किल सबस्टिट्यूएंट जो प्रेझेंट आहे तो ज्या कार्बनवर प्रेझेंट आहे किंवा जी लोकंट आहे त्याला लोएस्ट नंबर येईल त्या बाजूला नंबरिंग करायची. म्हणजे इकडच्या बाजूला केलं तर 1 2 3 4 चौथ्या नंबरच्या कार्बनवर मिथिल ग्रुप येतोय. इकडच्या बाजूला केलं तर 1 2 3 म्हणजे तिसऱ्या नंबरच्या कार्बनवर मिथिल ग्रुप येतोय. मग लोएस्ट कुठला आहे? कमी. त्या बाजूला केलं तर लोकंटची लोएस्ट संख्या लोएस्ट नंबर कुठे येतो? या बाजूला 1 2 3. That's why 3 methyl is the correct numbering. 3 methyl hexane. 3 methyl hexane. 4 methyl च्या ऐवजी काय करेक्ट असेल? 3 methyl. Now in this example, when we observe in this example, we are having the selection of that chain as parent chain, which have the maximum number of alkyl substituent. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 कार्बनची चेन केल्यानंतर एक निघत होता एवढा ग्रुप. त्यामुळे आपण काय केलं? त्या बाजूला नंबरिंग केली. आता नंबरिंग सिलेक्शन करत असताना स्ट्रेट चेन आपण सिलेक्ट केली. स्ट्रेट चेन सिलेक्शन केल्यानंतर now when we give the numbering to the selected parent chain, तर नंबरिंग दिल्यानंतर लक्षात घ्या 1 2 3 4 5 6. इकडच्या बाजूला नंबरिंग केल्यानंतर काय झालं? 4 इथाइल C2H6 पासून C2H5 हा मिथिल ग्रुप तयार झाला. 4 इथाइल आणि 5 मिथाइल. 4 इथिल आणि 5 मिथिल. हे नंबरिंग जे आहे त्याच्या ऐवजी आपण समजा दुसऱ्या बाजूला नंबरिंग केली. Suppose we give numbering from this end 1 2 3 4 5 6. आता इकडच्या बाजूला नंबरिंग केल्यानंतर काय दिसतं आपल्याला? दुसऱ्या नंबरचे कार्बनवर मिथिल ग्रुप आहे आणि तिसऱ्या नंबरच्या कार्बनवर इथाइल ग्रुप. सेकंड नंबरचे कार्बनवर इकडच्या बाजूला केल्यानंतर मिथिल आणि तिसऱ्या नंबरवर इथिल आहे. हे काय झालं? मॅक्सिमम नंबर ऑफ ब्रांचेस, मॅक्सिमम नंबर ऑफ अल्किल सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असलेली चेन आपण पॅरेंट चेन म्हणून कन्सिडर करतो. मग हे ह्या बाजूला नंबरिंग केलं तर when we give the numbering should be done from that end which gives lowest possible number to the locants, which gives lowest possible number to the side chain attached to the carbon, to that alkyl substituent attached to the carbon, or to that carbon which have the presence of a substituent
ब्रांच साइड चेन. इकडच्या बाजूने नंबरिंग केलं तर फर्स्ट ब्रांच कुठे येते? चौथ्या नंबरच्या कार्बनला. सेकंड आहे 5व्या नंबरच्या कार्बनला. इकडच्या बाजूने नंबरिंग केलं तर कितव्या नंबरच्या कार्बनला येते साइड चेन किंवा ब्रांच? दुसऱ्या नंबरच्या. नंबरिंग कुठल्या बाजूची करेक्ट आहे? तर त्या बाजूने केली की करेक्ट आहे. म्हणजे numbering should be done from that end which gives lowest possible number to the side chain attached to carbon, the alkyl substrate attached to carbon, the branch present असलेला जो कार्बन आहे त्याला कमीत कमी नंबर यावा त्या बाजूने नंबरिंग करायची. याचं नाव काय लिहित असताना लक्षात घ्या. याचं नाव लिहित असताना आता हे नेमिंग करत असताना कधीही नंबरिंग जरी असले तर समजा दुसऱ्या नंबरला कितीला आहे तिसऱ्या नंबरला येतील आहे, पण आपल्याला हे लिहित असताना कसं लिहावं लागेल? बाय युजिंग अल्फाबेटिक ऑर्डर. अल्फाबेटिक ऑर्डर कुठली? त्या अल्किल ग्रुपची. अल्किल ग्रुपचं जे नाव आहे त्या अल्किल ग्रुपचं जे अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटवर आधारित नंबर करायचे. अल्फाबेटिक ऑर्डर म्हणजे ज्याचा जो अल्फाबेट पहिल्यांदा येतोय ते अगोदर लिहायचं. म्हणजे इथे लिहित असताना काय लिहिलं जाईल? किती कार्बनची चेन आहे? 1 2 3 4 5 6. corresponding name of alkyl काय? पॅरेंट अल्किल काय असेल? हेक्सेन. पॅरेंट अल्किल काय आहे? हेक्सेन. आता हे लिहित असताना इथिन लिहावं लागेल का मिथिन लिहावं लागेल पहिल्यांदा आपल्याला? तर इथाइल, 3 इथाइल. अल्फाबेटिकली E comes first then M. त्याच्यामुळे 3 इथाइल. त्याच्यानंतर परत 2 मिथाइल हेक्सेन. 3 इथाइल 2 मिथाइल हेक्सेन. I am writing here another example. आता समजा हे एक्झाम्पल घेऊ आपण. Suppose 1 2 3 4. हे दुसरं एक्झाम्पल. सेम त्या एक्झाम्पलमध्ये बघा. इकडच्या बाजूला नंबरिंग केली 1 2 3 4 कार्बनची चेन आहे. 4 कार्बनमध्ये कोणता आहे? अल्केन, ब्युटेन. अल्केन कोणता आहे? ब्युटेन. आता हा जो ब्युटेन आहे ह्याची चेन आहे, ह्या चेनवर काय प्रेझेंट आहे? एक मिथिल ग्रुप. आता मिथिल ग्रुप आपल्याला इंडिकेट करायचा आहे. इंडिकेट करत असताना त्याच्या प्रॉपर पोझिशन, त्याची लोखंड जे आहे लोखंड त्याच्यावर जो इंडिकेशन करावं लागतो. ते लोखंड इंडिकेशन करत असताना आपल्याला नंबरिंग करावं लागते. नंबरिंग शुड बी डन फ्रॉम दॅट एंड. कुठल्या बाजूला करतो? की ज्या बाजूला नंबरिंग केलं तर लोखंड जे आहे त्याला कमीत कमी नंबर यावा किंवा जे अल्किल ग्रुप अटॅच होतो फॅसिलिटेड पॅरेंट चेन त्या कार्बनला कमीत कमी नंबर यावा त्या बाजूला नंबरिंग करायचं. मग हे नंबरिंग ह्या बाजूला केली आपण 1 2 3 4. इकडच्या बाजूला केल्यानंतर काय येतं? हे 3 मिथाइल लक्षात घ्या. आणि इकडच्या बाजूला केल्यानंतर काय येतं? 1 2 म्हणजे हे 2 मिथाइल 2 मिथाइल. मग हे 3 मिथाइल ज्या बाजूला येतं ते कसली झाली? इम्प्रॉपर नंबरिंग झाली. दॅट नंबरिंग इज नॉट करेक्ट किंवा दॅट नंबरिंग इज इनकरेक्ट. कोणती? 3 मिथाइल येणार आणि 2 मिथाइल येणार. ते नंबरिंग आहे ते प्रॉपर नंबरिंग किंवा त्याला आपण करेक्ट नंबरिंग असं म्हणतो. ह्याच्यामध्ये दुसरा एक रूल आहे. या सगळ्यामध्ये रूल्स जे सांगत असताना रूल्स कसे असतात लक्षात घ्या. फर्स्टली यू हॅव टू सिलेक्ट द पॉसिबल लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन atoms. Second, you have to select the possible chain of longest chain of carbon atoms which have the maximum number of substituent. Maximum number of substituent. After selection of parent chain, you have to give the numbering to the selected parent chain as a way that the lowest numbering is must be to the locant. As the numbering should be done from that end which gives lowest number to the substituent attached to the carbon, to the side chain attached to the carbon, to the branch present carbon, to that carbon which have the presence of branch, which have the presence of side chain, which have the presence of substituent. त्या नंबरिंग करायची. नंबरिंग should be done from that end which gives those possible numbering to the branch present carbon or to that carbon which have presence of side chain or that carbon which have the presence of substituent. जे इकडच्या बाजूने केली 1 2 3 4 अशी नंबरिंग केली. 2 मिथिल 3 इथिल. लिहित असताना आपण कसे लिहिले? 3 इथिल 2 मिथिल. आता हे लिहित असताना सुद्धा in all these names of alkanes, in all these names of branched chain alkanes,
नंबरिंग लिहित असताना किंवा त्याचं नाव लिहित असताना मी काय केलं लक्षात घ्या. नंबर आणि लेटर याच्यामध्ये मी काय केलं, एक डॅश दिला, स्मॉल डॅश. स्मॉल डॅश जे आहे त्याला आपण काय म्हणतो, हायफन. त्याला काय म्हणतो आपण, हायफन. कशाला, स्मॉल डॅशला. कशामध्ये आहे ते, नंबर लेटर. नंबर. नंबरच्या नंतर लेटर लिहायचं असेल तर तिथं डॅश द्यावा लागतो. लेटरच्या नंतर नंबर लिहायचा असेल तर तिथं डॅश द्यावा लागतो. नंबरच्या नंतर लेटर लिहायचं तिथं डॅश लागतो. म्हणजे जिथं नंबर क्रमांक आणि अक्षर येतं त्या दोघांमध्ये काय दिलं जातं, स्मॉल डॅश, which is known as हायफन. जर तुम्ही स्मॉल डॅश जर दिले नाही तर तिथं तुमचे मार्क अर्धा मार्क कट होतो. अर्धा मार्क म्हणजे नॉन इंग्लिशसाठी एक्झाम्पल आहे तर ते 1 मार्कासाठी असतं. त्यातला अर्धा मार्क कट झाला म्हणजे राहिलेला अर्धा मार्क तुम्हाला देतच नाही तुमची. त्याच्यासाठी काळजी काय घ्यायची की नंबर आणि लेटर त्याच्यामध्ये डॅश येईल, लेटर आणि नंबर त्याच्यामध्ये डॅश येईल, नंबर आणि लेटर त्याच्यामध्ये हे डॅश, स्मॉल डॅश, हे हायफन, ते हायफन तुम्हाला लिहावंच लागतं. ते हायफन तुम्हाला लिहावंच लागतं. ते हायफन जर लिहिलं तरच तुम्हाला तिथं मार्क मिळतात. Do you got it? Now we are going towards the next rule. While writing the names of, ह्याच्यामध्ये सांगत असताना लक्षात घ्या, while writing the names of alkyl substituent which are added as prefix to the name of the parent alkyl. हा ते parent alkyl जे सिलेक्शन केले त्याच्यावर जे सबस्टिट्यूट प्रेझेंट आहे ते लिहित असताना कसे लिहिले जातात, अल्फाबेटिक ऑर्डर. ते लिहित असताना कसे लिहिले जातात, अल्फाबेटिक ऑर्डर. कोणते डिफरंट अल्काइल सबस्टिट्यूएंट जे असतात ते लिस्टेड इन दी अल्फाबेटिक ऑर्डर. आणि ते प्रत्येक जे सबस्टिट्यूएंट त्याची अल्फाबेटिक ऑर्डर असते. मग ज्यावेळेस हे आपण लक्षात घेतो त्यावेळेस हे लक्षात घ्या की ॲप्रोप्राईट जे लोखंडचे नंबर जे असतात ते नंबर काय असतात लोखंडचे, पण ते अल्फाबेटिकली जे पहिल्यांदा त्याला पहिल्यांदा लिहिलं जातं. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण सांगत असताना असं सांगू किंवा ज्यावेळेस वेल वी आर हॅविंग द बोथ नंबरिंग आर करेक्ट, तर बोथ नंबरिंग आर करेक्ट म्हणजे हे एक्झाम्पल तुमचं लक्षात आले का, किंवा बाबा आपण सिलेक्टेड पॉसिबल लोकेशन करतोय त्याच्यानंतर परत ते पॉसिबल लोकेशनचं नंबरिंग करत असताना नंबरिंग कशा प्रकारे केली जाते, नंबरिंग केल्यानंतर परत ते लिहिलं कसं जातं, ते लिहिलं असताना कसं लिहिलं जातं, अल्फाबेटिक ऑर्डर फॉलो केली जातं. अल्फाबेटिक ऑर्डर फॉलो केल्यानंतर ते लिहित असताना आपण अल्फाबेट आणि म्हणजे ते अक्षर आणि नंबर क्रमांक किंवा लेटर आणि नंबर आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, एक स्मॉल डॅश which is known as हायफन हे देतो. ते सगळं त्याचा भाग झाला. त्याचं पुढचं एक्झाम्पल जे आहे त्याच्या थोडंसं एक्झाम्पल लक्षात घेऊ आपण. And this selection किती चेंज पॉसिबल होतं बघा, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 7 कार्बनचे 1 2 3 4 5 6 आपल्याला मॅक्झिमम चेन नंबर ऑफ कार्बन त्याच्यामध्ये असते. ते चेन आपल्याला पॅरेंट चेन सिलेक्शन करायचं. किती चेन कार्बनची चेन असेल, ते 7 कार्बनची. आता 7 कार्बनची चेन असल्यानंतर आपल्याला हे लक्षात घ्या की बाबा नंबरिंग करत असताना हे लक्षात घ्या 1 2 3 4 फोर्थ नंबरला पहिला येतो, 1 2 3 थर्ड नंबरला येतो. त्याच्यामुळे प्रॉपर नंबरिंग कुठली असेल त्या बाजूला केली 1 2 3 4 5 6 and 7 स्टॉप 1 2 3 4 5 6 7. हे इकडच्या बाजूला करण्याची ऐवजी ह्या बाजूला करायची. का ह्या बाजूला करायची, कारण की लगेचच किंवा लोएस्ट नंबर जो आहे सबस्टिट्यूएंट जो आहे कार्बन लोखंड त्याला त्या बाजूला आले तर तिसरा त्यावरून चौथा. मग आता हे लिहित असताना एक ग्रुप लक्षात घ्या, तिसऱ्या नंबरवर मिथाइल आहे आणि चौथ्या नंबरवर इथाइल आहे. तिसऱ्या नंबरवर मिथाइल आणि चौथ्या नंबरवर इथाइल. अल्फाबेटिकली कुठला पहिला लिहावा लागेल आपल्याला, ई. काय नाव ई 4 इथाइल
जरी तो चौथ्या नंबरला असला तरी तो पहिल्यांदा 4 इथाइल 3 मिथाइल म्हणजे कसं लिहितो आपण 4 4 हा नंबर आहे नंबरच्या नंतर लेटर इथाइलचं ई ते लिहित असताना आपण काय केलं इथं स्मॉल डॅश 4 इथाइल डॅश नंबर आणि लेटर लेटर आणि नंबर डॅश 3 नंबर आणि लेटर डॅश 3 मिथाइल किती कार्बनची चेन आहे 7 त्याच्यामुळे हेप्टेन 4 इथाइल 3 मिथाइल हेप्टेन 4 इथाइल 3 मिथाइल हेप्टेन दुसरं एक एक्झाम्पल घेऊ त्याच्यामध्ये लक्षात घ्या सिरियस हे जे एक्झाम्पल आहे ह्या एक्झाम्पल मध्ये किती कार्बनची चेन आहे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि 6 कार्बनची चेन किती कार्बनची चेन आहे 6 कार्बनची आता ह्या एक्झाम्पल मध्ये दिस एक्झाम्पल मध्ये आता वेगळं कन्फ्युजन कसं कन्फ्युजन आहे इकडच्या बाजूला जरी नंबरिंग केली आपण 1 2 3 येते इकडच्या बाजूला जरी 1 2 3 येतो लक्षात घ्या when we have the presence of alkyl substituent is equal from both ends इकडच्या बाजूला तिसऱ्या नंबरला इकडच्या बाजूला तिसऱ्या नंबरला फर्स्ट ब्रांचिंग आहे इकडच्या बाजूला तिसऱ्या नंबरला आहे फर्स्ट ब्रांचिंग इकडच्या बाजूला सुद्धा तिसऱ्या नंबरला आहे हे आपण ज्यावेळेस पाहतो की दोन्ही जे बाजू आहेत त्या बाजूला नंबरिंग सेम येते त्यावेळेस काय करायचं कन्फ्युजन कसं आहे त्यावेळेस काय केलं जाईल अल्फाबेटिक ऑर्डरने जो ग्रुप पहिला घेतो तो कुठं प्रेझेंट आहे कधी डिफरंट असतो आता याच्यामध्ये डिफरंट कुठं आहे हा मिथिल ग्रुप आहे हा मिथिल ग्रुप आहे C2H5 हा इथिल आहे हा मिथिल आहे इकडच्या बाजूला नंबर केला तर मिथिल ग्रुपला तिसरा नंबर येतो लोएस्ट नंबर इकडच्या बाजूला केला तर इथिल ग्रुपला येतो तिसरा नंबर दोन्ही पोझिशन सेम आहेत फ्रॉम बोथ एंड्स ह्याच्यामध्ये अल्फाबेटिक ऑर्डर कुठला ग्रुप पहिला येतोय इथिल मग इथिल ग्रुप जो अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये फर्स्ट येतो म्हणजे when we are having the when we are observation towards when both the numbering give the same set of locants 3, 4 same set of locants then that numbering is chose which gives smaller number locant to that substituents which have the priority of alphabets ज्याची अल्फाबेटिकली प्रायोरिटी जास्त आहे जो अल्फाबेटिकली अगोदर येतो त्या नंबरला लोएस्ट नंबर मिळतो त्या बाजूची नंबरिंग करेक्ट असते म्हणजेच इकडून जर केली तर हे 3 मिथाइल 4 इथाइल 3 मिथाइल 4 इथाइल 3 मिथाइल 4 इथाइलच्या ऐवजी 3 इथाइल 4 मिथाइल 3 इथाइल 4 मिथाइल हेक्सेन 3 मिथाइल 4 मिथाइल हेक्सेन instead of 3 मिथिल 4 एथिल हेक्सेन म्हणजे नंबरिंग कुठल्या बाजूची करेक्ट असेल 2 3 4 5 आणि 6 instead of 1 2 3 4 5 6 हे नंबरिंग चुकीचे आहे का चुकीचे म्हणण्यापेक्षा इम्प्रॉपर आहे इम्प्रॉपर का आहे कारण की अल्फाबेटिकली मिथिल ग्रुप जो आहे तो मिथिल ग्रुपच्या अगोदर येतो त्याच्यामुळे त्या बाजूने तर लक्षात घ्यायचं मिथिल ग्रुप म्हणजे मोठा आहे म्हणून मिथिल ग्रुप पेक्षा तो पहिल्यांदा नाही जर समजा इथं मिथिलच्या ऐवजी जर समजा प्रोपील असला असता तरी आपण तिथं इथिल ग्रुपच लिहितो हे लक्षात घ्यायचं की काय नेमके अडचण आहे काय क्लॉज होता फर्स्टली काय केलं जातं सिलेक्शन ऑफ पॉसिबल लॉंगेशन ऑफ कार्बोनेटर्स त्याच्यानंतर परत जे पॉसिबल लॉंगेशन सिलेक्शन झाल्यानंतर परत नंबरिंग शुड बी डन फ्रॉम दॅट एलिमेंट क्लोज पॉसिबल टू द लोकंट्स ते नंबरिंग करत असताना जर कन्फ्युजन असेल कन्फ्युजन येते ज्यावेळेस दोन्ही बाजूना इक्वल नंबरिंग येते किंवा जे समजा अटॅच्ड कार्बन ग्रुप्स आहेत किंवा जे अटॅच्ड सबस्टिट्यूट प्रेझेंट आहेत किंवा जे ब्रांचेस प्रेझेंट आहेत जे साइड चेन प्रेझेंट आहेत त्या प्रेझेंट असलेल्या ज्या साइड चेन्स आहेत त्या साइड चेनचे जे लोकंटचे जे नंबर आहेत ते दोन्ही बाजूला ज्यावेळेस सेम असतात त्यावेळेसच कन्फ्युजन येतं ते कन्फ्युजन कसं क्लिअर करायचं बाय फॉलोइंग अल्फाबेटिक ऑर्डर लक्षात येतं तुम्हाला
ना अल्फाबेटिक ऑर्डर ABCD आहे ABCDच फॉलो करायची किंवा अल्फाबेटिकली A अगोदर नंतर B परत C परत D परत E हे अल्फाबेटिक ऑर्डर तिथं फॉलो करायची तर आता ह्याच्यानंतरचं जे एक्झाम्पल घेऊ आपण यात समजा we are having the presence of two or more identical groups. Then what should be done? Suppose an example. इथं मी हे चार कार्बन चेन आहे 1 2 3 4 किंवा 1 2 3 4 सेम आहे चार कार्बन चेन त्याचं नाव काय आहे करस्पॉन्डिंग अल्केनचं ब्यूटेन the name of corresponding alkene of the selected parent chain जी parent chain सिलेक्शन केली त्याचा corresponding alkene कोणता आहे ब्यूटेन आता हे जे नंबरिंग सीरीज 1 2 3 4 नंबरिंग केली आहे आता हे चार नंबर दिल्यानंतर हे दुसऱ्या नंबरच्या कार्बन मिथिल आहे आणि तिसऱ्या नंबरच्या कार्बन सुद्धा मिथिल ग्रुपच आहे दोन्ही कसे आहेत मिथिल सेमच आहेत असं होईल हा मिथिल ग्रुप पृथ्वीवरचा वेगळा आहे चंद्रावरचा वेगळा आहे असं नाही दोन्ही मिथिल ग्रुप सेमच आहेत आयडेंटिकल ग्रुप असताना आपण काय करतो तर आपण लिहित असताना असं लिहिणार आहे की 2 मिथाइल 3 मिथाइल ब्यूटेन असं लिहिता येतं पण हे असं लिहिलं जातं का लिहिलं जातं कसं लिहिलं जाईल मग हे लक्षात घ्या हे लिहित असताना आयडेंटिकल ग्रुप्स आहेत त्यामुळे त्यांची जागा 2, 3 नंबर नंबर आणि नंबरमध्ये कॉमा 2, 3 किती आहे 1 2 त्याच्यामुळे किती डाय 2, 3 डाय कोण आहे मिथाइल 2, 3 डाय मिथाइल ब्यूटेन हे प्रिफिक्सेस कसे वापरले जातात डाय जर 2 असतील सेम तर डाय 3 असतील तर ट्राय 4 असतील तर टेट्रा 5 असतील तर पेंटा हे असे तुमचे प्रिफिक्स यूज केले जातात 2 असतील आयडेंटिकल ग्रुप्स दे विल यूज द डाय 3 असतील तर ट्राय फॉर एक्झाम्पल कन्फ्युजन आहे एक्झाम्पल लक्षात घ्या 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 त्याच्यावर 1 2 3 ग्रुप आहेत त्याच्यावर 1 2 3 आणि 4 ग्रुप आहेत त्याच्यामध्ये चेनचं सिलेक्शन आपण पॅरेंट चेन करू पॅरेंट चेन सिलेक्शन केल्यानंतर नंबरिंग कसं आहे तिकडून तेच आहे तिकडून मी देते त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 कार्बनची चेन ती करस्पॉन्डिंग नेम मार्किंग काय झाला हेक्सेन नेम काय झालं त्याचं हेक्सेन आता ह्याचे जे ग्रुप्स आहेत अल्किल सल्फेट अल्किलचे प्रेझेंट आहेत ते कोणते कोणते बघा दुसऱ्या नंबरचा कार्बन ग्रुप आहे मिथाइल दुसऱ्या नंबरचा ग्रुप आहे मिथाइल तिसऱ्या नंबरचा कार्बन ग्रुप आहे इथाइल चौथ्या नंबरचा कार्बन ग्रुप आहे मिथाइल पाचव्या नंबरचा कार्बन ग्रुप आहे मिथाइल मग आता हे सगळे लिहित असताना हे 3 आयडेंटिकल आहेत 2 मिथिल 4 मिथिल 5 मिथिल आयडेंटिकल ग्रुप्स आहेत डिफरंट कुठला आहे मिथाइलचा किती नंबरला आहे तिसऱ्या नंबरला अल्फाबेटिकली आपण कोण पहिला लिहितोय मिथाइल त्याच्यामुळे काय आहे पहिला 3 इथाइल 3 इथिल आता 3 इथिलच्या नंतर परत काय राहिलं आपलं मिथिल ग्रुप राहिला किती नंबरच्या कार्बनला आहे दुसऱ्या चौथ्या पाचव्या 2, 4, 5 दुसऱ्या चौथ्या आणि पाचव्या किती झाले 3 त्याच्यामुळे काही ट्राय कोणता आहे मिथाइल 2, 4, 5 ट्राय मिथाइल हेक्सेन 3 इथाइल 2, 4, 5 ट्राय मिथाइल हेक्सेन आता हे ट्राय मिथाइल एकच शब्द आहे ट्राय मिथिल हेक्सेन ट्रायमिथिल हेक्सेन 3 इथिल 2, 4, 5 ट्रायमिथिल हेक्सेन हा एकच शब्द आहे करस्पॉन्डिंग
corresponding name of alkane. Alkyl group तो शेवटचा लिहिला जातो तो हे तुमचं alkyl group त्याच्याबद्दल आहे ते alkane सोबत. हे 2,3 dimethyl butane, हे 3-ethyl, 2,4,5 trimethyl hexane, हे 3-ethyl hexane. हे जे nomenclature system आहे, it is of alkanes which have the branches. ज्यांच्याकडे शाखा आहेत, ज्यांच्याकडे ब्रांचेस आहेत, ज्यांच्यावर ज्या पॅरेंट चेन ज्यावेळेस आपण सिलेक्शन करतो त्याच्यावर अदर सबस्ट्रेट अल्किल सबस्ट्रेट प्रेझेंट असतील, साइड चेन प्रेझेंट असतील किंवा ब्रांचिंग प्रेझेंट असेल तर आपण ते अशा प्रकारे याचं नंबरिंग किंवा याचं नेमिंग केलं जातं. हे लक्षात घ्या. तुम्हाला हे इथलं दिसत नसेल तर मी क्लिअर करतो थोडंसं. इथलं दिसतंय का बघा या ठिकाणचं ते दिसलं पाहिजे तुम्हाला. हे काय केलेलं आहे आपण सिलेक्शन केलं 1 2 3 4 5 6 कार्बनची चेन सिलेक्शन केली. इकडून होते 1 2 3 4 5 6 पण ह्या कार्बनच्या चेनमध्ये 1 2 3 ग्रुप आहेत आणि त्या सिलेक्शन आपण केले त्याच्यावर किती ग्रुप प्रेझेंट आहेत 4. त्याच्यामुळे हे 4 सबस्ट्रेट प्रेझेंट असलेली पॅरेंट चेन आपण सिलेक्शन केली. त्याच्यानंतर नंबरिंग केली. नंबरिंग करत असताना दुसऱ्या नंबरला इकडे इथे सुरू करतो इकडे दुसऱ्या नंबरला इथे लिहितो. मग त्याच्यामध्ये डिफरन्स कुठं आहे तर इकडून चौथ्या नंबरला इथिल आहे, इकडून दुसऱ्या नंबरला इथिल आहे. म्हणजे थोडंसं आपण कन्फ्युजन क्लिअर केलं. इथिल ग्रुप जो आहे तो त्याला प्रायोरिटी सुद्धा द्यायला लागेल आपल्याला. म्हणजे दुसऱ्या नंबरला मिथिल इकडून आहे, इकडून दुसऱ्या नंबरला मिथिल आहे. त्याच्यामुळे आपण नंबरिंग ह्या बाजूने केली 1 2 3 4 5 6. नंबरिंग केल्यानंतर आपल्याला जे लोकलवर जे अटॅच ग्रुप्स आहेत ते आपल्याला लिहावे लागतात. कुठला आहे दुसऱ्या नंबरच्या कार्बन कोण आहे मिथिल आहे 2 मिथिल आहे. तिसऱ्या नंबरच्या कार्बन कुठला प्रेझेंट आहे इथिल आहे त्याच्यामुळे 3 इथिल. चौथ्या नंबरच्या कार्बन कुठला आहे मिथिल आहे त्याच्यामुळे 4 मिथिल. पाचव्या नंबरच्या कार्बन कुठला आहे मिथिल त्याच्यामुळे 5 मिथिल. हे सगळे लिहिले. आता हे जे सबस्ट्रेट जे ग्रुप प्रेझेंट आहे सिलेक्टेड पॅरेंटचे म्हणजे आपण त्यांच्या लोकल टसेट लिहिले त्यांचे जे अप्रोप्रिएट पोझिशन्सचे नंबर आहेत ते नंबर सेट आपण ते लिहिले 2 3 3 3 4 मिथिल 5 मिथिल. आता अल्फाबेटिक ऑर्डर फॉलो करायला लागेल. डिफरंट सबस्ट्रेट आहेत ना अल्फाबेटिक ऑर्डर फॉलो केलं. अल्फाबेटिकली पाहिलं तर कोण येतोय इथाइल. T comes first then F. त्याच्यामुळे 3 इथाइल. जरी दुसऱ्या नंबरवर मिथिल असेल तरी आपण लिहिलं काय 3 इथाइल. जरी मिथिलची संख्या जास्त असली तरी आपण लिहितो काय 3 इथाइल. 3 इथाइल त्याच्यानंतर डॅश. दुसऱ्या नंबरवर मिथिल आहे, चौथ्या नंबरवर मिथिल आहे, पाचव्या नंबरवर मिथिल. त्याच्यामुळे 2, 4, 5. 2, 4, 5 लेटर नंबर that is dash number comma 2, 4, 5 how many 3 so trimethyl hexane. तुम्हाला हे लक्षात आलं का सगळं? याचे काही एक्झाम्पल्स आपण पुढच्या तासाला पाहूया.